मंडळींनो, काल मी एक इंस्टाग्रामवर रील्स बघता बघता माझ्यासमोर एक अशी रील्स आली की त्यामध्ये आपल्या कोकणातील फणसाची म्हणजे कोवळ्या फणसाची भजी एक काकी अशी बनवत होती. तर म्हटलं मी फणसाची फूस भाजी ऐकली आहे, भाजी ऐकली आहे, फणसाची कापं पण ऐकली आहेत आणि विलायती फणसाची कापं आणि भजी बनवतात. पण आपल्या फूस भाजीचे फणस असतात त्याची मी कधीही भजी ऐकली नव्हती. तर म्हटलं त्या काकीने करून बघितले. तर आपल्या कोकणामध्ये पण खूप सारे फणस सध्या धरलेत आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे गरे तयार झालेले आहेत. तर मग आपण पण भजी ट्राय करून बघायला पाहिजे ना. तर मी आले आमच्याच झाडावरचा फणस काढायला. तुम्ही फणस काढते. तर मी हा एक मोठा फणस काढला आहे. आता ह्याच्यामध्ये गरे आहेत काय माहीत नाही, पण छोटे छोटे गरे असतील आणि ह्याला म्हणतात फूसभाजीचा फणस. ह्याला छोटा असतो ना, त्याला फूसभाजीचा फणस म्हणतात. आता ही फणसाची मी छोटी छोटी अशी कापा करून घेतली आहेत, एकदम छोटे छोटे असे केले आहेत. आता ही कुकरमध्ये टाकून मी एक शिट्टी आता करून घेणार आहे. तर मी आता फणसाची कापा उकडून घेतलेली आहेत ही. आता ह्याच्यामध्ये आलं लसूण अशी मी ठेचून घेतलेली आहे ती टाकते. थोडीशी हळद, लाल तिखट 2 चमचे छोटे, चवीपुरतं मीठ आणि आपला घरगुती गरम मसाला. तर ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेते. एकदम कुरकुरीत भाजून घ्यायची. भाजून झालेली आहेत कुरकुरीत, आता काढून घेते. आता मी कुरकुरीत फणसाची भजी बनवली आहे. खाऊन बघते आता. जाम भारी लागते. करून बघा, खा, एक नंबर लागते. आयुष्यात वाटलं नव्हतं की फणसाची भजी पण कोण बनवतं, पण करून बघितल्यावर समजतं की एवढी जाम भारी लागते ना, काय विचारूच नका.